अशा वेळेला आपण भाषेच्या बद्दल काय बोललं पाहिजे आणि भाषेच्या बद्दल काय विचार केला पाहिजे याबद्दल माझ्या मनात काही मुद्दे आहेत, मी ते तुमच्यापुढे मांडतो. आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान वाटतो का? तर वाटतो. तर आय एम प्राऊड ऑफ माय लँग्वेज इतका पण लोकांना अभिमान वाटतो. तर ते वाक्य मराठीमधनं सांगण्याची सुद्धा नव्या पिढीतल्या मुलांची मोड झालेली आहे. म्हणजे तुम्ही चेक करून पहा. म्हणजे मला माझ्या भाषेचा अभिमान वाटतो हे देवनागरीतनं लिहू शकणारे लोक आणि रोमीतनं लिहू शकणारे लोक, यामध्ये रोमीतनं लिहू शकणाऱ्या तरुण मुलांचं प्रमाण अधिक आहे. आणि त्यामुळे अभिमान असं लिहिण्याच्या ऐवजी प्राऊड असं लिहिणं हे त्यांना जास्त सोयीचं आहे. आपल्याकडे एक पत्रकारांचा वर्ग आहे जो महाराष्ट्र टाइम्समुळे प्रेरित झालेला वर्ग आहे की ज्यांचं असं म्हणणं आहे की काहीही बोललात तरी चालेल, क्रियापद मराठीमध्ये असलं पाहिजे. ही मराठी गेल्या 30 वर्षामध्ये महाराष्ट्रात लोकप्रिय झालेली आहे, जी मुंबई टाइम्सची मराठी एकेकाळची होती. पण आता त्या रोगाची लागण महाराष्ट्रात सगळीकडे आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त क्रियापद मराठी सापडतं, बाकी सगळी वाक्य परिच्छेदच्या परिच्छेद तुम्हाला इंग्रजीमध्ये केलेले दिसतात. तुम्ही तरुण मुलं जी स्नॅपचॅटवर असतील, एक्सवर असतील, इन्स्टावर असतील, त्या मुलांचं जर तुम्ही मराठी पाहिलं तर ते मराठी देवनागरी लिपीमुक्त मराठी आहे. ते मराठी अनेकदा विरामचिन्हमुक्त मराठी आहे. आणि त्याच्या बाबतीमध्ये जी अत्यंत स्वातंत्र्यवादी किंवा स्वैराचारवादी अशी जी माणसं आहेत ते असं म्हणतात लिहितायत ना, जे लिहितायत त्यांना लिहू द्यायला काय प्रॉब्लेम आहे, त्यांच्या मनामध्ये येईल ते लिहू द्या. हा आपल्याकडे भाषेबद्दल बोलणाऱ्या लोकांचा एक वर्ग आहे. अभिमान बाळगणारा दुसरा वर्ग कुठला आहे? जो 27 फेब्रुवारी, 1 मे, पाडवा या दिवशी स्टेटस ठेवतो, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. आता लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठीच्या 4च ओळी आपल्याला माहिती आहे. शेवटी मदांध तप्त फोडते मराठी हे आपल्याला माहिती नाहीये, कारण महाराष्ट्र सरकारने ते वगळलेलं आहे. आपल्या घरात हाल सोसते मराठी, शेवटी मदांध तप्त फोडते मराठी. या शेवटच्या ओळी का गाळलेल्या आहेत? कारण मदांध तत्त्ववाले सध्या मंत्रालयातच आहे. त्यांचं मदांध तत्त्व जर मराठीच्या मनात आलं आणि तिने फोडून टाकलं तर म्हणून त्यांनी असं म्हटलंय भट साहेबांना शेवटचं कडवं नको होतं. आता भट साहेबांच्या काळामध्ये ही कविता आपण घेतलीच नव्हती, त्यामुळे भट साहेबांना ते हवं होतं का नाही होतं याच्याबद्दल आपल्याला काही स्पष्टता नाही. पण भटसाहेब ज्या उत्स्फूर्तपणाने शेवटी मदांध तत्त्व फोडते मराठी असं म्हणले, तसं म्हणायचं असेल आत्ताच्या घडीला तर आपल्याला मोहित कंबोजची परवानगी घेणं आवश्यक आहे. मदांध तत्त्व फोडायचं का भगतचं केक खायचा याच्यामध्ये सध्या मराठी माणसांचा, मराठी भाषेचा स्वाभिमान अडकून पडलेला आहे. त्यामुळे आपल्याला विचारायला लागतं किरीट सोबैयाला की आपण मराठीबद्दल किती अभिमान बाळगलेला चालेल. आपल्याला विचारावं लागतं मोहित कंबोजला की मराठी भाषेबद्दल एवढं प्रेम केलं तर तुला आणि तुझ्या दिल्लीतल्या आणि गुजरातच्या 2 मालकांना वाईट तर वाटणार नाही ना. हे सगळं विचारून आपण जसं श्याम मनोहर खेकसत म्हणणे आय लव्ह यू असं त्यांच्या एका कादंबरीचं नाव आहे, तसं आपण खेकसत म्हणत नाही, आपण घाबरत म्हणणे आय लव्ह यू अशी आपली मराठी भाषेबद्दलची सध्याची भूमिका आहे. म्हणजे अमराठी लोकांना वाईट वाटता कामा नये, भांडवलदारांना वाईट वाटता कामा नये, उद्योजकांना वाईट वाटता कामा नये, उत्तर भारतीयांच्या भावना दुखावता कामा नये, जैनांना किंवा त्यांच्या कबुतरांना वाईट वाटता कामा नये. हे सगळं करून जर आपल्याला थोडीफार सवय मिळाली तर मराठी भाषेबद्दल अभिमान दाखवण्याचा स्पेस आपल्याला अवेलेबल आहे. आता ही परिस्थिती आपण का आणून ठेवली तर असं दिसतं आपल्याला की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला समाजवादी भारतामध्ये समाजवादी महाराष्ट्र या भूमिकेतनं आपले लोक लढले. त्या काळामध्ये सखा पाटलांनी असं म्हटलं होतं की यावतचंद्र दिवाकरव मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. हे विधान आपण ऐकलेलं असतं, सदोबा पाटलांना आपण शिव्या दिलेल्या असतात. पण त्यानंतरचं अत्र्यांचं वाक्य आपल्यातल्या अनेकांना माहिती नाहीये की चंद्र आणि सूर्य सदा पाटलाच्या बापाचे ऐकतात, ह्याचं काय हे जास्त महत्वाचं वाक्य आहे. म्हणजे चंद्र आणि सूर्य सदोबा पाटलाच्या बापाचे नव्हतेच, त्यामुळे 3.5 वर्षामध्ये हे राज्य आपल्याला मिळू शकलं, मुंबई मिळू शकली. पण त्यावेळेला आपल्याच माणसांच्या अवसान घातकीपणामुळे
बेळगाव, कारवार, निपाणी हा आपला हक्काचा भाग आपल्याला मिळू शकला नाही आणि आता फक्त आपण नकारात्मक राहण्यापलीकडे काही करू शकत नाही. आपण हे राज्य ज्या वेळेला मिळवलं, हे राज्य मिळाल्यानंतर आपल्यातल्या अनेक लोकांना असं वाटत होतं आणि आजही वाटतं अनेकांना की राज्य मिळालं म्हणजे भाषेचे सगळे प्रश्न आपोआप सुटतात. एखाद्या